नमस्कार. आज 10 मार्च. मुख्यत्वे भारतात आणि देश विदेशात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी दिनविशेष. सावित्रीबाई फुले यांचं 10 मार्च 1897 रोजी पुणे इथे प्लेग या साथीच्या रोगानं निधन झालं. सावित्रीबाई फुले यांचं नाव आधुनिक भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिकांमध्ये अग्रक्रमाने घेतलं जातं. तसेच त्या समाज सुधारक आणि कवयित्री होत्या. त्यांचं संपूर्ण जीवन हे स्त्री कल्याणासाठी समर्पित होतं. स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या हक्कांच्या लढ्यासोबतच समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यता, बालविवाह, सती प्रथा यांच्यासारख्या कुप्रथांचा त्यांनी विरोध केला आणि आयुष्यभर त्या विरोधात संघर्ष सुरूच ठेवला. 1840 मध्ये वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला आणि या दोघांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एकत्र काम केलं. या दोघांनी मिळून 1848 मध्ये पुण्यातल्या भिडेवाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली होती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF आज आपला 55वा स्थापना दिवस साजरा करत आहे. CISF ची स्थापना 1968 मध्ये एका विशेष कायद्याअंतर्गत करण्यात आली होती आणि CISF अस्तित्वात आलं मार्च 1969 मध्ये. CISF अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून देशातल्या साधन संपत्तीची सुरक्षा केली जाते. हे एक निमलष्करी दल आहे. सद्यस्थितीत CISF देशातल्या 355 आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडते. हे देशातल्या सरकारी उद्योग, कारखाने आणि सरकारी उपक्रमांना सुरक्षा प्रदान करते. त्याचबरोबर देशातल्या विविध प्रकारच्या साधन संपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारीही CISFच पार पाडते. विमानतळं, बंदरं, पॉवर प्लांट इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. याशिवाय ऐतिहासिक स्मारके आणि दिल्ली मेट्रो स्टेशनला CISF कडून सुरक्षा प्रदान केली जाते. या व्यतिरिक्त CISF कडे एक विशेष सुरक्षा गट शाखा आहे जी अनेक प्रमुख लोकांना सुरक्षा प्रदान करते, ज्यांचं वर्गीकरण XYZ आणि Z+ या श्रेणीमध्ये होतं. CISF ची सुरुवात केवळ 3 बटालियन आणि 2800 जवानांनी झाली होती. मात्र आज ते 1,65,000हून अधिक जवानांसह देशातल्या सर्वात मोठ्या सुरक्षा दलांपैकी एक बनलं आहे. CISFचा स्थापना दिवस हा गाझियाबादमध्ये दरवर्षी साजरा केला जात होता. मात्र यावर्षी छत्तीसगडच्या भिलाई इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म 10 मार्च 1932 रोजी कर्नाटकात झाला. ते देशाचे अंतराळ शास्त्रज्ञ आणि भारतीय उपग्रह कार्यक्रमाचे शिल्पकार होते. उडुपी रामचंद्र राव हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अर्थात इस्रोचे माजी अध्यक्षही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1975 मध्ये भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडण्यात आला होता. इतकंच नाही तर रामचंद्र राव हे देशातले पहिले अंतराळ शास्त्रज्ञ होते ज्यांना 2013 मध्ये सॅटेलाइट हॉल ऑफ फेम, नंतर 2016 मध्ये IF हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करून सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवाय त्यांना 1976 मध्ये भारत सरकारने विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात पद्मभूषण आणि 2017 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केलं होतं. उडुपी रामचंद्र राव यांचं 24 जुलै 2017 रोजी बेंगळुरू इथं निधन झालं. तर हे होते आजचे अर्थात 10 मार्चचे दिनविशेष. आमच्या YouTube चॅनलवर तुमच्या याबाबतच्या प्रतिक्रिया नक्की पोस्ट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऋतम मराठीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.